सकाळी तुम्हाला कितीही घाई असू द्या, लवकरात लवकर अवघ्या 10 ते 15 मिनिटात बनवू शकाल. इतकी सोपी, चवदार आणि पौष्टिक रेसिपी बनवून दाखवणार आहे की नाश्ता असो की मुलांच्या डब्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. तर चला मग जास्त वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर एका मिक्सरच्या भांड्यात 6-7 लसणाच्या पाकळ्या व 1 इंच आलं घ्यायचं आणि त्यासोबत 2 हिरव्या मिरच्या, म्हणजे की तुम्हाला तिखट खायला कसं आवडतं त्यानुसार हिरव्या मिरच्या वापरा. मग त्यानंतर देठासह खूप सारी कोथिंबीर आणि एक उकडलेला बटाटा. इथं तुम्ही कच्चा किंवा उकडलेला कोणताही बटाटा वापरू शकता. आता यात 6 ते 7 पालकचे पानं घालूया आणि हे व्यवस्थित वाटलं जावं म्हणून थोडंसं पाणी टाकून व्हिडिओत पाहताय अगदी तसं स्मूथ, गुळगुळीत व मध्यम घट्टसर वाटून एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. मग त्यानंतर त्यात टाकायचे आहे काही कोरडे मसाले, जसं की अर्धा लहान चमचा रेड चिली फ्लेक्स, अर्धा लहान चमचा चाट मसाला, 2 चिमूट हिंग आणि अर्धा लहान चमचा गरम मसाला टाकून थोडे आंबट चवीसाठी अर्धा छोटा चमचा आमचूर पावडर टाका व नंतर अर्धा चमचा जिरं टाकून, जर तुमच्याकडे असेल तर अर्धा चमचा सब्जी मसाला पण वापरा. आणि हो, एक गोष्ट लक्षात असू द्या की पालकचा कडवटपणा कमी करण्यासाठी वाटते वेळेस त्यात पाण्याऐवजी दही वापरा, अन्यथा माझ्याप्रमाणे मसाल्यासोबत आमचूर पावडर तरी नक्की वापरा. आता यामध्ये घालूया 1 वाटी गव्हाचं पीठ. इथं मात्र गव्हाच्या पिठाला चाळून वगैरे वापरायची अजिबात गरज नाही, न चाळता वापरू शकता. मग त्यानंतर सुरुवातीला पाण्याचा वापर न करता अगोदर मिसळून पहा आणि मिसळल्यानंतर आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकून मध्यम घट्ट मिश्रण बनवून घ्यायचं आहे. हे पहा, आपल्याला ना खूप जास्त पातळ ना जास्त घट्ट असं मध्यम दाटसर मिश्रण हवंय. आणि हो, याला रेस्ट वगैरे म्हणजे की भिजायला वगैरे अजिबात ठेवायची गरज नाही, लगेच बनवायला घेऊ शकता. तर चला मग याला बनवण्यासाठी गॅसवर तवा ठेवून त्याला तेल तूप आवडीनुसार हवं ते लावा आणि तवा चांगला गरम झाला की साधारण 1 ते 1.5 पळी मिश्रण टाकून पसरवून घ्यायचं आहे. तसं याला जास्त पातळ बनवण्याचा प्रयत्न करू नका, हलकंसं जाडसर पसरवलात तरी काही हरकत नाही. तर इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिश्रण पसरवतेवेळेस तवा चांगला गरम असायला हवा, अन्यथा हे व्यवस्थित बनणार नाही. हे पहा, असं वरून पूर्णपणे सुकलं की तेल तूप तुम्ही जे वापरलंय ते आवडीनुसार लावून दुसऱ्या बाजूला पलटून घ्यायचं आहे. तर कडा व्यवस्थित मोकळं करून हळूवार पलटून घ्यायचं. खरंच हा बनवायला इतका सोपा आहे की तुम्ही काही मिनिटात याला नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी बनवून देऊ शकता. आणि हे दिवसभर आहे तसंच मऊसूत राहतं, म्हणून टिफिनला देण्यासाठी तर बेस्ट ऑप्शन आहे व त्याशिवाय हे पौष्टिक तर आहेच. तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता की हे दुसऱ्या बाजूनेही मस्त भाजलं आहे. आणि हो, याला तुम्ही आवडीनुसार लहान मोठे हवे तसे बनवू शकता. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत.